कोणालाही सांगणं कठीण आहे. आपणच तो कसा चेंज करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्नशील असावं. आपले प्रयत्न, आपली धडपड बघून लोक पण येतात आणि ते पण त्यांचं पण मग मतपरिवर्तन होतं असं मला वाटतं. कारण आपण दुसऱ्यांना तर सांगू शकत नाही की अरे मला दुसऱ्या चष्म्यातून बघा. आपणच आपल्याला दुसरा चष्मा लावून लोकांना भाग पाडायचं असतं की नाही, ह्या चष्म्यातनं पण मला बघा, मी ह्या चष्म्यातनं पण हे पण मी करू शकते. माणूस लपवून पुन्हा पुन्हा पुन्हा. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेशी तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. एक नवीन फॅमकॉम आणि रोमकॉम हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आणि त्या चित्रपटाच्या कलाकारांसोबत मी डेटवर आली असं म्हणेन. सो कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. येस, सकाळपासून तुम्ही जे इंटरव्ह्यूज देत आहेत आणि त्यासाठी थांबलाय, तेवढ्याच एनर्जीने लास्टपर्यंत थांबला, त्यासाठी थँक्यू. येस, नवीन चित्रपट येतोय आणि काहीतरी वेगळी स्टोरी आहे. ॲक्च्युली मी गोस्वामी सरांकडून ऐकले की ह्या स्टोरीवरती गेले 10 वर्ष काम सुरू आहे किंवा गेली 10 वर्ष या स्टोरीबद्दल चर्चा सुरू होती आणि फायनली तो चित्रपट गृहात येतोय आणि त्यांनी तुम्हा सगळ्यांना कास्ट केलं आहे. मी त्यांना असा प्रश्न पण विचारला होता की तुम्हाला कसं जमलं की एवढ्या सगळ्या कुटुंबाला, मोठ्या कुटुंबाला जोडून ठेवलं. सो त्या चित्रपटामध्ये तुम्ही काम करताय, तुम्हाला ॲक्च्युली कसं वाटते 10 वर्षापासूनचा प्रवास तो आतापर्यंतचा? नाही, 10 वर्ष हा जो प्रवास सुरू झाला आहे ना, मला ह्याची काही म्हणजे त्यांचं जे शिजत होतं ही गोष्ट, त्यावेळेला कदाचित आम्ही पिक्चरमध्ये नसू, कदाचित नाटक होतं ना. हां, तर त्यामुळे ते त्यांच्या डोक्यात असतील अनेक गोष्टी. पण ज्या वेळेला आम्हाला कळलं त्यावेळेला मात्र हा चित्रपट पूर्णतः पेपरवर उतरलेला होता आणि हा त्याचा गोळीबंद असा एक स्क्रीन प्ले तयार होता. सुरसुरीत डायलॉग्स होते, सगळे संवाद होते आणि सरांना माहिती होतं कुठे काय होणार आहे ते. त्याचं विजन अत्यंत क्लिअर होतं. त्यामुळे त्यांनी जो चित्रपट आम्हाला दाखवला ना, तोच आम्ही केला, तोच आम्ही इमॅजिन करू शकलो. त्यामुळे कन्फ्युजन्स खूप कमी होती आणि त्याचं हेच कारण आहे की आम्ही 25 ते 26 दिवसात अख्खा चित्रपट पूर्ण केला. येस, म्हणजे ते हे सुद्धा ते म्हणाले की हास्यचित्रेची जी टीम होती त्यांना ब्रेक मिळाला, त्या ब्रेकमध्ये ॲक्च्युली हा मूवी बनला आहे. त्यांनी तुमच्या सगळ्यांचे डेट्स मॅनेज करून सुद्धा हा ॲक्च्युली आर्टिस्टचे डेट मॅनेज करून जेव्हा चित्रपट बनतो ना, तो कठीण असतो आणि तो आतापर्यंत इथे आला, सो प्रेक्षकसुद्धा आवडीने बघणार. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न ॲक्च्युली की तुमचं ॲक्च्युली मग अशी मी डिस्कशन ऐकत होती तेव्हा असे म्हणाले की आर्टिस्टना टाईपकास्ट केलं जातं आणि नंतर प्रेक्षकसुद्धा त्यांना त्या नजरेनेच बघतात आणि नवीन जेव्हा एक्सपेरिमेंट करायला जातात मग ते असं होतं की नाही यार, हा हे छान करतो, हा कुठे करत असेल छान. तर तेव्हा आर्टिस्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की तुम्ही तो माइंडसेट कसा चेंज करू शकता? मला असं वाटतं कोणालाही सांगणं कठीण आहे. आपणच तो कसा चेंज करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्नशील असावं. आपले प्रयत्न, आपली धडपड बघून लोक पण येतात आणि ते पण त्यांचं पण मग मतपरिवर्तन होतं असं मला वाटतं. कारण आपण दुसऱ्यांना तर सांगू शकत नाही की अरे मला दुसऱ्या चष्म्यातून बघा. आपणच आपल्याला दुसरा चष्मा लावून लोकांना भाग पाडायचं असतं की नाही, ह्या चष्म्यातनं पण मला बघा, मी ह्या चष्म्यातनं पण हे पण मी करू शकते. सो मला असं वाटतं की एक पुश कधी कधी ना, इट्स अ 2 वे थिंग. ऑडियन्सला हे कधी कधी एक पुश लागतो, कधी कधी आर्टिस्टला पण एक पुश लागतो. तर मला असं वाटतं की दोघांनी हँड इन हँड जर गेलं तर मजा येईल. मला हा प्रश्न म्हणजे असं, तू आता तुझा पहिला सिनेमा आहे आणि तेही सुद्धा तू बोलतात ना की हास्यजत्रेमध्ये गेली 3.5 वर्ष झाली आणि त्यानंतर तू हास्यजत्रेमध्ये सुंदर काम करतेसच. म्हणजे काय म्हणावं ना, जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा असं वाटलं होतं की ओके, आलंय कोणीतरी नवीन. बट तू ना तुझे रंग दाखवलेस आणि तेवढे रंग लोकांना खरंच आवडले. ते रंग आवडले कारण थिएटरमध्ये मी थिएटर करते आणि माझे जे सहकलाकार किंवा जे मित्रमंडळी आहेत ना, ते नेहमी अरे ईशा डे सारखी ती एनर्जी पाहिजे रे. सो तू ते प्रेक्षकांना काय सांगशील जे तुला ॲज अ तिघांनाही तुम्हाला सगळे इन्स्पिरेशन मानतात? स्पेशली सईला सई महाराष्ट्राची नाही तर भारताची क्रश झाली, सध्या रील व्हायरल होत होती. सो मला ती कॉम्प्लिमेंट द्यायचीच होती तुला. सो तू काय बोलशील त्या बाबतीत? होतं टाईपकास्ट, त्याचा अनुभव मला पण आला. हास्यजत्रेमध्ये जशी मी दिसते तिथे कॅरेक्टर्स जसे असतात तसेच रोल्स येतात. पण सई राईटली सेड
की आपण लोकांचं विजन नाही बदलू शकत, तर आपण आपल्या परीने जे करू शकतो ते करायचं. तर काही काही ठिकाणी माझं असं काही नाही आहे की छोटा मोठा रोल किंवा आई नाही किंवा हे नाही, पण समथिंग शुड एक्साइट मी ना. तुम्हाला जे हास्यचित्रित करता तेच करायचं आहे असं कोणी म्हटलं तर दॅट डझंट एक्साइट मी. तर मी प्रयत्न करत राहीन, नाही जेवढं शक्य आहे तेवढं अवॉइड करीन जे नाही करावं असं वाटत ते करणं. आणि मी स्वतः काम जनरेट करण्यामध्ये पण बिलीव्ह करते. मला वन वुमन शो थिएटरला करायचं खूप वर्षांपासून स्वप्न आहे, ते करेन कधीतरी. दादा हा करतोच आहे आमचा, ही इज अन इन्स्पिरेशन. समय मैफिली तर माझ्या त्याचं सुरू आहे. तर माझी पण खूप इच्छा आहे खूप वर्षांपासून. तर ॲक्टर्सना खूप वल्नरेबल जमाते, दे आर डिपेंडंट ऑन समवन टू गिव्ह यू वर्क. तर हे ड्रामा स्कूलमुळे माझ्यात हा विचार डेव्हलप झाला की इफ यू आर नॉट गेटिंग वर्क, जनरेट वर्क फॉर युअर सेल्फ. तर ते करायचा प्रयत्न करत राहणार. येस, तू जे म्हणालीस ना तुला जे करायचं आहे ते आय गेस ना युनिव्हर्सने ऐकलं आहे, सो ते होणारच आहे. मला एक बोलतं गुलकंद हे जर असं म्हणालं आणि डोळे बंद केले तर तुमच्या डोळ्यासमोर काय येईल? आत्ता हे पोस्टर तुमच्या डोळ्यासमोर काय येईल? नाही, रसिक प्रेक्षकांचं जे प्रेम आमच्यावर आहे ना ते येतात. आम्हाला बघितल्यानंतर अनेक हॅपी फेसेस आम्हाला दिसतात, मनापासून हसतात. आम्हाला कोणी सेलिब्रिटी नाही म्हणत, आम्हाला त्यांच्या घरातले एक मेंबर समजतात की 9 वाजता आम्ही जेवायला बसतो तेव्हा तुम्ही टी व्हीत असता. हे समजणं जे आहे ना, मी तुला हे नाही सांगू शकत की मी जेव्हा माझ्या कार्यक्रमाला जातो किंवा इतर ठिकाणी जातो तेव्हा मला बघितल्यावर ना कितीही स्ट्रेस असलं तरी लोक हसतात. हे जे फिलिंग आहे ना, जेव्हा 100 लोक एकत्र हसतात ना, ते व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत पोचतात आणि कुठेतरी असं वाटतं की यार खूप छान काम करतोय आपण. लोकांना दुःख तर नाही देतो, तर आपण आनंद देतोय. तर मला असं वाटतं की तो क्षण खूप मॅटर करतो आयुष्यात. तो ॲक्च्युली क्षण मी बघितला आहे गुढीपाडव्याला, जेव्हा हास्यचित्रची टीम आली होती ना, मी अशी या कोपऱ्यामध्ये अशी होती आणि मी ऑडियन्सचे सगळे व्ह्यूज घेत होती, व्हिज्युअल्स घेत होती आणि असं झालं की प्रत्येक जण प्रत्येक कॅरेक्टरचे डायलॉग बोलत होता. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण जाता जाता एक मस्त छोटासा गेम खेळूया ज्याच्यामध्ये मी गोडी सांगेन, तुम्ही ती ओळखायची. अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपवून चालतो पण स्त्रिया दाखवून चालतात? माणूस लपवून पुन्हा अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपवून जातो म्हणजे मेल आणि स्त्री दाखवून चालते? दाखवून जाते, चालते. पर्स, वॉलेट. येस, येस येस. ओके, ही खूप सोपी आहे. 2 भाऊ शेजारी, भेट नाही जन्मांतरी. कान, डोळे. डोळे. ओके. अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही, जंगल आहे पण झाड नाही आणि शहर आहे पण पाणी नाही? पुन्हा एकदा वाचू? हळू वाच. अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे, ओके, पण गाडी जंगल आहे, सॉरी गाडी नाही जंगल आहे पण झाड नाही आणि शहर आहे पण पाणी नाही? चंद्र. जागा नाही म्हणताय ना, ती गोष्ट आहे एखादी. गोष्ट आहे ती. अजून एक हिंट देऊ? नाही. गोष्ट म्हणजे चिवकावची गोष्ट नाही, एखादी गोष्ट, वस्तू. काय आहे पण एकदा परत वाचणार, सॉरी. मी हिंट देते. नाही, वाचू. ओके. अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही आहे, डोकं नाही, जंगल आहे पण झाड नाही आणि शहर आहे पण पाणी नाही? ओके, मी हिंट देते. ज्याच्यावरती आपण रोज जगतो, ट्रॅफिक लागलं की आपल्याला तिकडे समजतं. सिग्नल. फोनमध्ये घेऊन फिरत असतो, आपल्या फोनमध्ये आहे. गुगल मॅप्स. मॅपला मराठीत काय बोलतात? नकाशा. अच्छा. लास्ट. ओके. असं काय आहे ज्यामध्ये सर्व काही लिहिलेलं असतं पण ते कोणीही वाचू शकत नाही? नशीब.
येस, ह्यांनी खूप छान गोडी सोडवली आहे. सडन फक्त एकच चुकलं इन सेन्स पटकन कळलं नाही ते, पण खूप मजा आली. आणि तुमच्यासोबत डेटवर यायला सगळेजण 1 तारखेला येणार आहेत, सो ते सुद्धा आतुर आहेत. तर त्यांच्यासाठी फक्त जाता जाता एक गोडशी गोष्ट काहीतरी सांगा किंवा नोट द्या. काय नाही, मी आव्हान करू शकतो सगळ्यांना की 1 मेला आमचा चित्रपट येतोय. हा चित्रपट नसून एक सोहळा आहे आणि सहकुटुंब सहपरिवार बघण्याचा हा सोहळा आहे. त्यामुळे छान साड्या बिड्या घाला, गजरे बिजरे घाला, एक छान माहोल तयार करा आणि तुम्ही गुलकंद चाखायला जाणार आहात, ज्याचा आनंद तुम्ही पूर्ण जगभर पसरवणार आहात. त्यामुळे 1 मेला अजिबात चुकवू नका. जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा नक्की चित्रपट बघा. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.